सप्रेचे फ्रोझन कांदे पोहे हे अशा होलसेल पॅकमध्ये येतात. याच्यामध्ये 10 प्लेट कांदे पोहे आहेत. 1 प्लेट कांदे पोह्याचा असा रिटेल पॅक असतो. जेव्हा कांदे पोह्याची ऑर्डर येते तेव्हा रिक्वायर्ड क्वांटिटी आपण बाहेर काढायची आहे आणि उरलेला जो होलसेलचा पॅक आहे तो परत डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे लगेचच. कांदे पोहे कसे करायचे ते आता आपण बघूया. सर्वप्रथम आपण हे जे फ्रोझन कांदे पोहे आहेत ते या मायक्रोवेव्हच्या बाउलमध्ये आपण घेणार आहोत. आता यावर आपण हे पाण्याचा स्प्रे मारायचा आहे. ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे कांदे पोहे करण्यासाठी. ही जर नाही केली तर पोहे कडक राहतील आणि छान फुलणार नाहीत. आता आपण याला 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करूया. दोन मिनिटं झाल्यानंतर आपण हा बाउल काढलेला आहे आणि हे जे पोहे आहेत हे बघितलं तुम्ही, आता हे डिफ्रॉस्ट झालेले आहेत. आता ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत, मिक्स करायचे आहेत. हे सर्विंगसाठी रेडी नाही आहेत. आता ह्याच्यावर आपण परत एकदा थोडा पाण्याचा स्प्रे करायचा आहे, म्हणजे ते सॉफ्ट होतील आणि छान फुलतील. त्याच्यानंतर आपण परत 1 मिनिट आपण मायक्रोवेव्हमध्ये हे गरम करूया. 1 मिनिट झालेलं आहे. आता मायक्रोवेव्हमधून बाउल बाहेर काढा. तुम्ही इथे बघत असाल बाजूला हे जे पाण्याचं बाष्प किंवा पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे कळून येतं की हे आता व्यवस्थित छान फुललेले आहेत. तुम्ही ढवळल्यानंतरही तुम्हाला ही जी मधून वाफ येते याच्यावरूनही देखील कळतं की हे छान फुललेले आहेत, गरम झालेले आहेत आणि आता हे सर्विंगसाठी रेडी आहेत. कांदे पोहे सर्व करण्यासाठी आपण ही 7 इंच प्लेट घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण हे गरम केलेले सगळे कांदे पोहे ट्रान्सफर करून घेऊया. त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटी लिंबाची फोड आणि सप्रेची 10 ग्रॅम पिवळी शेव आपण कांदे पोह्यावर घालणार आहोत. सोबत 1 चमचा आणि टिश्यू पेपर. कांदे पोहे सर्विंगसाठी रेडी आहेत. कांदे पोहे पॅक करून द्यायचे असतील किंवा पार्सल द्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपण हा 300 ml चा सप्रेचा पेपर बाउल वापरणार आहोत. गरम केलेले कांदे पोहे आपण ह्या बाउलमध्ये शिफ्ट करायचे आहेत. त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 लिंबाची फोड आणि सप्रेची पिवळी शेव 10 ग्रॅम. बाउलला आपण हे आता लीड लावूया आणि दोन्ही बाजूने सेलोटेप लावून हा सप्रेचा बाउल आहे तो आपण सील करूया. ही स्मॉल टेकअवे बॅग आहे. याच्यामध्ये हे जे कांदे पोह्याचं पार्सल आहे ते आता आपण भरणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा आणि 1 टिश्यू पेपर आपण ठेवायचा आहे. ही बॅग आता फोल्ड करून त्याला छान सेलोटेप लावूया आणि आपले कांदे पोहे पार्सलसाठी रेडी आहेत.